सेवारत सैनिक शिपाई अशोक बाळू रवंदळे यांच्या आई उषा रवंदळे यांचा चारचाकी कारच्या धडकेत मृत्यू झाला होता। या प्रकरणी संशयित डॉक्टर सुचिता पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी सैनिक फेडरेशन व माजी सैनिक संघटनेने केली आहे। सैनिक फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष व माजी संरक्षण समिती सदस्य प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी कराड तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व कराड शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की सेवारत सैनिक अशोक बाळू खंदाळे सध्या आसाममधील तेजपूर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। ते मूळचे मलकापूर तालुका कराड येथील रहिवासी असून त्यांचे आई-वडील, पत्नी असे कुटुंब आहे। शेती नसल्याने व घरासाठी बँकेचे कर्ज घेतल्याने त्यांचे मलकापूर जखीनवाडी रस्त्यावरील कोयना वसाहत येथील भाजी मंडईत भाजी विक्री करत कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची आहे। त्यामुळे त्यांचे आई-वडील मलकापूर जाखीनवाडी रस्त्यावरील कोयना वसाहत येथील भाजी मंडईत भाजी विक्री करत होते। दरम्यान दिनांक 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी चारचाकी वाहन क्रमांक MH50U3001 ने एका मुलीला धडक दिली। त्यानंतर सेवारत सैनिकाची आई उषा रवंदळे वय 47 यांच्या अंगावरून कार गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही कार डॉक्टर सुचिता अविनाश पाटील चालवत होत्या, मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही। याविषयी निवेदन देताना प्रशांत कदम, निवृत्त सुभेदार मेजर राजकुमार शिंदे, सर्जेराव देसाई, निवृत्ती सुभेदार राजाराम माळी, प्रकाश माने, उमाजी सूर्यवंशी, गोरख पाटील, हनुमंत बिचकर यांच्यासह बहुसंख्य माजी सैनिक उपस्थित होते।